किसी रोज तुमसे मुलाकात होगी, मेरी जान उस दिन मेरे साथ होगी, मगर कब न जाने ये बरसात होगी। मेरा दिल है प्यासा, मेरा दिल अकेला, जरा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा। ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं अगदी सोपं आहे। कसं बनवायचं आहे, सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्या मटेरियलची तुम्हाला गरज पडणार आहे, ठीक आहे। आणि ते मटेरियल तुम्हाला कुठे भेटणार आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्या ठिकाणी मी तुम्हाला एक जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्याजवळ काय अशा पद्धतीचं ओपन होऊन जाईल, ठीक आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला वरी वेबसाईट दिसेल आपल्या फोनसेवा.com। तर याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची तुम्हाला काही दिसेल। सरळ तुम्हाला काही करायचं नाही, यामध्ये खाली यायचं आहे। असं खूप या ठिकाणी तुम्हाला एक आर्टिकल दिसेल, नवीन हिरो स्प्लेंडर 125, ठीक आहे। तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं। आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता एक नवीन पेज असे ओपन होईल। तर काय नाही, तुम्हाला सरळ खाली यायचं आहे आणि या ठिकाणी एडिटिंग प्रोजेक्ट एक असणार आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे सुरुवातीला। तर ठीक आहे, थोडंसं अशा पद्धतीने काही लोड वगैरे होईल आणि इनपुटवरती क्लिक करून हे जे असणार आहे ते इनपुट करून घ्या। या ठिकाणी इनपुट झाल्यावर नेक्स्टवरती क्लिक करा आणि कंटिन्यू टू टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीचं आपलं येऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्हाला स्वतःचे इमेजेस लावून घ्यायचे आहेत। सोपं आहे, इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे, कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे आणि नावावरती क्लिक करून या ठिकाणी जो इमेज हवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे अशा पद्धतीने कुठला पण, आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता इमेज आपला चेंज झालेला आहे, ठीक आहे। अशाच पद्धतीने आपल्याला मधातला पण इमेज या ग्रुपवरती क्लिक करून, एडिट ग्रुपवरती क्लिक करून सेम प्रोसेस असणार आहे, अशा पद्धतीने चेंज करून घ्या। ओके, अशा पद्धतीने चेंज करून घेतल्याच्या नंतर बघू शकता इमेजेस वगैरे सर्व चेंज झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला दुसरं काहीही चेंज वगैरे करायचं नाही, ठीक आहे। फाउंड वगैरे सर्व अशा पद्धतीने येऊन जाईल। सिंपली तुम्हाला या ठिकाणी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओची साईज जे काय तुम्हाला 1080 किंवा 720 जे काय आवडत असेल ते सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल। इतकं सोपं होतं।